कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा दिगाव खेडी येथे आयोजित सर्कल मेळावा उत्साहात पार पडलाय। कडाक्याच्या थंडीमध्येही रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी निधीअभावी शासनाच्या विविध योजना आणि विकास कामे रखडल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचं सांगितलंय। घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तसेच विहीर आणि गायगोठा योजनांचे पैसे थकीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं त्यांनी नमूद केलंय। 15व्या वित्त आयोगाचा निधी अनेक ग्रामपंचायतींना न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि गावातील विकास कामांवर परिणाम होत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून तरुणांना नोकऱ्या देण्याची आश्वासने फोल ठरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांच्या वतीने हर्षवर्धन जाधव यांचा सत्कार करण्यात आलाय। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। याचं कारण एवढंच आहे की सत्य दडत नसतं। मी सभेतही बोललोय, आपणालाही सांगू इच्छितो, सूर्याला ग्रहण जरूर आहे, पण ग्रहण हे आत्तापर्यंत सूर्याला नष्ट करू शकलेलं नाही आहे, ते ग्रहणच नष्ट झालं। आणि ही बाब पुन्हा एकदा दिगाव आणि नाचनवेल जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वसामान्य लोकांनी महाराष्ट्राच्या तमाम राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिली असावी। आज सगळ्या गावातनं या नाचनवेल चिंचोली जिल्हा परिषदेच्या स्वखर्चाने एकही रुपया मी कोणाला दिलेला नाही। मंडळी प्रचंड इथे जमा झाली आणि हे द्योतक आहे त्या गोष्टीचं जे मी सातत्याने मांडत आलेलं आहे, सत्य आहे। आणि संपूर्ण जे सर्वसामान्य जनता आहे ही अतिशय त्रस्त झाली, कारण योजना भरपूर आहेत आणि मंजूर पण झाल्या, परंतु खात्यावर पैसे न अभावी मात्र शासनाचे या ठिकाणी दुर्लक्ष आहेत आणि जनता त्रस्त झालेली आहे। याविषयी देखील आपण मुद्दे मांडले, त्यामुळं जनता देखील आपल्या या मुद्द्याशी सहमत आहे। काय सांगाल शासनाचं यामध्ये? शासनाच्या जमिनी भाड्याने दिल्याशिवाय शासनाकडे पैसे येणार नाहीत। कर आणि कर्ज हे मॉडेल फेल झालेलं आहे। कर्ज काढून दिवाळी करणं हे सरकारची पहिल्यापासूनची पद्धत आहे आणि म्हणून कर्ज वाटेल तितकं झालं। कर्ज म्हटल्याच्या नंतर त्याचा हप्ता आला। महाराष्ट्र राज्य सरकारला महिन्याला वर्षाला 60,000 कोटी रुपयाचा हप्ता भरायला लागतो आणि महाराष्ट्र सरकारकडे आमदनी GSTचा कट झाल्याच्या नंतर मोठ्या मुश्किलीने 3,18,000 ते 3,20,000 कोटी आहे। महाराष्ट्र सरकारचा आस्थापना खर्च, ज्याच्यामध्ये पगार आहे, ज्याच्यामध्ये व्याज आहे, ज्याच्यामध्ये पेन्शन आहे, ज्याच्यामध्ये इतर काही गोष्टी सबसिडी आहे, यालाच सरकारला जवळपास 6,34,000 कोटी रुपये लागतात। हे बजेटचं पुस्तक सांगते, जे नागपूरमध्ये मी मांडून आलो। आता ज्या वेळेला 3,18,000 उत्पन्न आहे, ज्याच्यातले 60,000 कोटी रुपये हे व्याज जाणार आहे आणि मागणी मात्र 6,34,000 कोटीचे बेसिक, त्यावेळेला विकासासाठी पैसे कसे उपलब्ध होतील? आणि विकासासाठी पैसे उपलब्ध नाही झाले की मग विकास होऊन जे कराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारकडे हे पैसे वापस फिरले असते ते फिरणार नाही। आज जर का शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी भरपूर रक्कम दिली असती तर शेतकऱ्यांनी ती रक्कम खर्च केली असती आणि जी खर्च केलेली रक्कम होती त्याच्यातनं काही पैसे टॅक्सच्या माध्यमातून पुन्हा सरकारच्या तिजोरीत गेले असते, म्हणजे कुठंतरी पॉझिटिव्ह सायकल तयार झालं असतं। आता ते सायकल निगेटिव्ह झाली, न सरकारकडे पैसे आहेत न लोकांकडे आहेत।